हसत मुखाने गीत हे आले आज हो तुमच्या पुढे. हसत मुखाने गीत हे आले आज हो तुमच्या पुढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. हसत मुखाने गीत हे आले आज हो तुमच्या पुढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे दातृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे आधार, स्त्री म्हणजे उद्धार, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे प्रेमळ झरा, स्त्री म्हणजे निर्मळ नदी. स्त्रियासाठी किती जरी विशेषणे लावली तरी कमीच आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे की आई म्हणून स्त्री ज्यांना कळली ते जिजाऊचा शिवबा झाला. आई म्हणून स्त्री ज्यांना कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. बहीण म्हणून स्त्री ज्याला कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. बहीण म्हणून स्त्री ज्याला कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. मैत्रीण म्हणून स्त्री ज्याला कळाली तो राधेचा श्याम झाला. मैत्रीण म्हणून स्त्री ज्याला कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि पत्नी म्हणून स्त्री ज्याला कळाली तो सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. बघा, या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचं कर्तृत्व इतकं अथांग आहे. मनुस्मृतीमध्ये महिलांना आहे फक्त चूल आणि मूल याच दोन कामामध्ये बांधलेलं होतं. घराच्या बाहेर जर स्त्री आली तर पहिलं ती मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी आई असते, कुणाची तरी आजी असते, कुणाची तरी सून असते, कुणाची तरी सासू असते. म्हणजे स्त्रीला इतक्या भूमिकेमधून पार पडावं लागतं आणि तिचा संसाराचा गाडा जो आहे तो पुढे न्यावा लागतो. कसं झालं, कुणाबरोबर न्याय झाला, कुणावर अन्याय झाला. अबोल तर कधी बडबडणारी, कधी अबोल तर कधी बडबडणारी. स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी, स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. कधी बापाची लाडकी राजसलेख, माहेरी काहीच काम न करणारी. उंबरटा ओलांडताच सासरचा अचानक जबाबदारी. जन्म बाईचा बाईचा खूप खाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी. या विश्वाची ती आहे नारी, या विश्वाची ती आहे नारी. तिच्यामुळे तेवतात समईच्या वाती, तिच्यामुळे तेवतात समईच्या वाती. चहूकडे हसत